प्रत्येक व्यक्तीला सर्जरी लागतेच का याच्यामध्ये? प्रत्येक व्यक्तीला नाही लागत. जसं मी एक आर्बिट्रली एक सहजासहजी तुम्हाला एक पर्सेंटेज दिले की 85% लोक बरेच होऊन जातात. 15% लोकांमध्ये पण आम्ही 5 ते 6% त्यांच्यामधल्या लोकांनाही आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो. उरलेले जे पेशंट आहेत की ज्यांना अगदी त्यांचं लाईफस्टाईल अल्टरेशन होतं आहे, जॉब अफेक्ट होतं आहे, दिनक्रम अफेक्ट होतो आहे, पायात व्यंगत्व येतो आहे, सुन्नपणा येतो आहे, पाय लपकतो आहे, त्यांना आम्ही सर्जरी ॲडवाईज करतो. आणि सर्जरी मध्ये काय काय प्रकार असतात? हो, की आम्ही जेव्हा सर्जरीला पेशंट सिलेक्ट करतो तो आम्ही सिम्पल मी एक ट्रायंगलचा उपयोग करतो. पेशंटला त्रास आहे का? आहे का? माझ्या रेड फ्लॅग सायन्समध्ये तो बसतोय का? हो. MRI सपोर्टिव्ह आहे का? जसं इन्व्हेस्टिगेशन आहेत तर MRI सपोर्टिव्ह आहे आणि त्याला खरंच गरज आहे का सर्जरीची? ह्या तिन्ही ट्रायलचं जेव्हा कंप्लिशन होतं तेव्हाच आम्ही त्यांना सर्जरी सांगतो. सर्जरीच्या पूर्वी आम्हाला काही तपासण्या कराव्या लागतात. तपासण्या व्हेरिएबल आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे क्लिनिकल एक्झामिनेशन, की आम्ही पेशंट जेव्हा OPDत येतो, सियाटिका जसं मी म्हटलं की खूप वेग त्याच्यात खूप सारे नर्व रूट्स इन्व्हॉल्ड आहेत. माझं काम हे आहे की ह्या सियाटिकाचा जो पेनचा जो प्रकार आहे ह्या कोणत्या नर्व रूटने आलेला आहे, तर मी तो क्लिनिकली तपासतो. काही आमच्या तपासण्या असतात क्लिनिकली जे आम्ही OPDमध्ये तपासतो. त्याच्यानंतर मी स्पेसिफिक सांगू शकतो की चौथ्या मज्जातंतूचं मूळ इन्व्हॉल्ड आहे की 5वा इन्व्हॉल्ड आहे की माकड हाडाची पहिली नस इन्व्हॉल्ड आहे. हे इन्व्हॉल्व नंतर आपण डिटरमाइन करतो की आता MRI करायचा की नाही करायचा, की एक्सरे करायचा आहे लगेच की नाही करायचा. तर जनरली आपण MRI ही गोल्ड स्टँडर्ड आम्ही पकडतो सियाटिकामध्ये. MRI याच्या आपल्याला दोन्ही दिशेला मदत करतो. एक की कधीकधी पेन पेशंटला प्रचंड असतो पण MRI तेवढा आपल्याला फुगवटा दाखवत नाही चकतीचा, तर त्याच्यामध्ये वी कॅन टेक म्हणजे बेड रेस्टचा कॉल घेऊ शकतो की पेशंटला कन्झर्व करू शकतो. कधीकधी पेशंटला दुखणं कमी असतं बट खूप मोठी डिस्क हर्निएट असते, तर आम्हाला हे पेशंटला समजावं लागतं की भविष्यात तुमच्या एक वेळेस पायाची ताकद जाऊ शकते, त्यामुळे आपल्याला काही अर्ली सर्जरीचे पण प्रिकॉशन आपण घ्यायला हवे.